लोकांना सोयी सुविधा न देता फक्त जे काही ते भाई तयार झालेले आहेत या वसई विरारमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं शहर म्हणून ही ओळख तयार झाली, असं म्हणजे सर्वसामान्यांची तिजोरी त्याच्यातले पैसे आणि अशा पद्धतीने हे सगळे चोरावर मोर आहेत. आणि त्यामुळे वसई विरारमध्ये जरी परिवर्तन म्हटले, परिवर्तन नाही, फक्त आगीतून उठलेत आणि फुपाट्यामध्ये पडले. जर आरोग्याच्या पाण्याच्या इतके वर्ष प्रशासन काय करतंय? दत्तक काय सरकारच तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुमचं आहे, स्थानिक आमदार तुमचा. अजून तुम्हाला दत्तक म्हणजे काय, तुम्ही कडेवरती घेऊन जावं तिकडे तुमच्याकडे. तुम्हाला जर विकासच करता येत नसेल तर त्या अशा पद्धतीचे काही नवीन नवीन जुमले सोडायची पद्धत. आमचे जे काम आहे ते आमचे काम आमचं वर्कआउट असताना सुद्धा ते लोक भूमिपूजनाचे बोर्ड लावत सुटलेले आहेत. त्यांना फक्त प्रत्येक ठिकाणी फक्त भूमिपूजन केले. तो जेव्हा ते होते तर सर्वसामान्य त्यांचे कॉलेजमध्ये बसायचे, कोणीही एक सामान्य माणूस सुद्धा त्यांना जाऊन भेटू शकत होता. परंतु आज तुम्ही प्रत्यक्षपणे एक कोणालाही सांगा, पब्लिक सर्व्हे मध्ये घ्या तुम्ही, की एकदा आत्ताचे जे आमदार आहेत त्यांना फोन करा, ते अजिबात फोन उचलत नाही. आणि ऑफिसमध्ये गेला की ते दिवसभर महानगरपालिकेमध्ये बसतात. ते आमदार आहे का नगरसेवक कोणाला समजेना. नमस्कार, आता आपण नालासोपारा पूर्वला उपस्थित आहोत. निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसातच निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो आणि अशामध्येच आता प्रत्येक पक्षाकडून त्यांची तयारी सुरू झाली आहे. आज आम आदमी पार्टीचा हा संपूर्ण कार्यक्रम होता. या ठिकाणी जे आहे ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. परंतु महत्वाचं म्हणजे निवडणुकांचा बिगुल हा त्यांच्या पक्षामध्ये वाजावा, यासाठी माजी आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपण आधी त्यांना विचारूया की वसई विरारची नेमकी परिस्थिती त्यांना काय वाटते. सर, तुम्ही आज आलायत, काय वाटतंय वसई विरारची परिस्थिती कशी आहे, काय सांगाल? धन्यवाद. या ठिकाणी वसई विरारच्या परिस्थितीबद्दल दोन अँगलने मी तुम्हाला सांगतो की पहिले ऍक्च्युअली वसई विरारची सार्वत्रिक परिस्थिती काय आहे. तर वसई विरार म्हणजे मी आलोय पुण्यातनं समजा, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वसई विरार म्हटलं की गुंडांचं आणि ठेकेदारांचं शहर अशी एक दुर्दैवाने ओळख महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. आणि ही ओळख कुठेतरी बदलण्याची गरज आहे. इथे जर बघितलं तर पाण्याचा प्रश्न मोठा जटिल आहे. इथं मगाशी शेकडो महिला माता भगिनी या ठिकाणी होत्या आणि 2 दिवसांनी 3 दिवसांनी आठवड्यातून पाणी येण्याचं त्यांची परिस्थिती आहे. प्रदूषणाचा प्रश्न इथं बघितला, ईगल इन प्रचा जो प्रोजेक्ट चाललाय, कसलाही सगळ्या नियमांची पायमल्ली करून तो प्रोजेक्ट सुरू आहे. की धूळ किती उडते त्याच्यावर त्यांनी पाण्याच्या माध्यमातून ते प्रदूषण कंट्रोल केलं पाहिजे, कसलाही कंट्रोल नाही. म्हणजे वसई विरारमध्ये जर बघितलं, ट्रॅफिकची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, बजेट तर एवढं मोठं आहे, शिक्षणाची समस्या असेल, सरकारी शाळा या वसई विरार परिसरामध्ये बंद पडत आहेत. आणि मग ही जबाबदारी कुणाची? एवढं 3,500 कोटीचं वसई विरार महानगरपालिकेचं बजेट सांगतात आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांना सोयी सुविधा न देता फक्त जे काही ते भाई तयार झालेले आहेत या वसई विरारमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं शहर म्हणून ही ओळख तयार झाली. असं जसं काही यांच्या सार्वजनिकरित्या यांच्या खानदानामध्ये 7-12 वसई विरारचा लिहिला गेला, या पद्धतीने इथले ठेकेदार आणि नेते मंडळी वागत आहेत. आणि ही ओळख बदलण्याचं काम आमचे चेतन सारखे तरुण युवा, शेकडो तरुण या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून एक सक्षम राजकीय पर्याय या वसई विरारला आम आदमी पार्टी नक्कीच देईल. मला विचारायचं तुम्हाला की विधानसभेमध्ये तर पर्याय लोकांनी निवडला ना, भाजपला तर जिंकवून दिलंच, म्हणजे कुठेतरी तुम्ही म्हणताय तसं त्यांना पाडलं आणि मग भाजपला जिंकून दिलं. मग मला वाटत नाही बदल होत आहे तसं. नाही, आता यामध्ये बदल जे म्हणतो की आगीतून उठायचं आणि फुपाट्यात पडायचं. जर भाजपची पण जर परिस्थिती आपण जर बघितलं तर भाजप पण काय करते, फक्त ठेकेदारांचं म्हणजे हे सरकार जसं आपण वसई विरार मध्ये म्हणतो तसंच भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना, एक जण म्हणतोय तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, दुसरा म्हणतो तिजोरीचा मालक आम्ही आहोत, तिसरा म्हणतो तिजोरीतले पैसे आमचे आहेत. म्हणजे सर्वसामान्यांची तिजोरी त्याच्यातले पैसे आणि अशा पद्धतीने हे सगळे चोरावर मोर आहेत. आणि त्यामुळे वसई विरारमध्ये जरी परिवर्तन म्हटले, परिवर्तन नाही, फक्त आगीतून उठलेत आणि फुपाट्यामध्ये पडले. जर आरोग्याच्या, पाण्याच्या, शिक्षणाच्या या सगळ्या समस्या सोडवायच्या असेल, जे आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये केलं आणि पंजाबमध्ये करत आहेत आणि सगळीकडे करणार. आणि मला आनंद आहे या ठिकाणी ज्यावेळेस मी आलो तर खूप मोठी तरुणांची फळी या ठिकाणी उभी राहिली आणि ज्येष्ठांचे पण खूप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. आणि असा सुरेख संगम या ठिकाणी, आणि मी खात्रीशीरपणे सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो, हा जो वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो संगम इथे मला दिसला कामाचा आणि सर्वसामान्यांचा, जो मगाशी आपण आला असता तर खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी होता. आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की चेतन सारखे तरुण या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेमध्ये जातील आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून सभागृहामध्ये ते ठामपणे काम करतील, हा विश्वास या ठिकाणी मला जाणवतो. परिवर्तन होऊन 1 वर्ष झालंय, पण आता जर तुम्ही बघितलं, तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला इतके प्रश्न दिसले,
मग तुम्ही म्हणताय की भाजप म्हणजे जसं की जनतेला बरीच स्वप्न दाखवली होती की हे होईल ते होईल. भाजपला आता 1 वर्ष झालं. झालेल्या कामांची यादी आणि आश्वासन दिलेल्या कामांची यादी ही खूप मोठी आहे आणि झालेल्या कामांची यादी त्याप्रमाणे कमी दिसते किंवा नाहीच म्हणू शकतो आपण. तर आता आम आदमी पार्टी जी आहे त्यांना असं काय वसई विरारमध्ये करायचं आहे वेगळं, जर पालिकामध्ये येतात किंवा एखाद्या वॉर्डमध्ये आपण म्हणू शकतो वॉर्डमध्ये काय बदल करायचे? बरोबर. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. भाजपचं सरकार म्हणजे काय, आपण सगळेच म्हणजे म्हणता की मीडिया म्हणतं किंवा सगळे ते नेतेही म्हणतात की आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. आणि हे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणजे याच्यातलं जर मर्म आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की बदल कुठं आहे. हे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणजे आम्ही असं म्हणतो की पहिलं इंजिन हे नेत्यांसाठी इंजिन आहे, दुसरं इंजिन हे ठेकेदारांसाठी इंजिन आहे आणि तिसरं इंजिन म्हणजे अधिकाऱ्यांसाठी इंजिन आहे. या फक्त 3 इंजिन घेऊन ही गाडी पळते. सर्वसामान्यांना बसायला या गाडीमध्ये डबे नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय की फक्त नेते मंडळी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी म्हणून हे सरकार काम करतं. स्थानिक लेवलचं असो, राज्य सरकारचं असो, केंद्र सरकारचं असो. आणि हा बदल ज्यावेळेस आम आदमी पार्टीच्या रूपाने होईल की सर्वसामान्यांसाठी म्हणून काम करण्याचं ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांची प्रवृत्ती तयार होईल, प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर भेटेल. आज जर आपण बघितलं परत मी सुद्धा तिथे काय येतो की कोणतंही काम करत असताना त्यामध्ये ठेकेदाराचं पर्सेंटेज किती, ठेकेदाराचा फायदा किती, नेत्याला किती टक्केवारी जाते आणि अधिकाऱ्यांना किती टक्केवारी जाते याच्यानुसार ते कामाचं ठरते. मागाचे वसई विरारचा विषय होता, गटार साफ करायचं, 25 कोटीची निविदा निघाली, कुठं झालं का काम? मग 25 कोटीमध्ये 40% कोणी घेतलं, 20% कोणी घेतलं, हे प्रश्न आहेतच ना. म्हणजे प्रत्येक शेवटी येऊन थांबतो कुठं, तर फक्त ठेकेदारांसाठी, नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी चाललेलं हे सरकार आहे. आणि म्हणून परिवर्तन म्हणजे याला काढा आणि त्याला टाका असं आपण म्हणत नाही. परिवर्तन म्हणजे काय आहे की ज्यावेळेस ठेकेदारांचं राज्य जाऊन सर्वसामान्य लोक तरुण ज्या ठिकाणी त्यावेळेस सत्तेमध्ये जातील, सर्वसामान्यांसाठी काम करतील, त्याला आम्ही परिवर्तन म्हणतो. फक्त एक चेहरा काढायचा आणि दुसरा त्याचा तिथं टाकायचा. ते म्हणतो आपण ढवळ्या शेजारी बांधला पिवळा, वान नाही पण गुण लागला. तर हे सगळेजण एकाच टाईपचे लोक आहेत. आणि परिवर्तन जर करायचं असेल तर सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसेल तेव्हाच खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकतं. तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्हाला माहित असेल की वसईमध्ये जे आहेत ते महिला आमदार आहेत. मग तुम्ही काय सांगाल, वसईमध्ये महिला आमदार आहेत तिथे तर बदल होत असतील ना? नाही, आम्हाला लोकांचे प्रश्न सुटण्याशी मतलब आहे. भारतीय जनता पार्टी ही फक्त लोकांना आश्वासनं दाखवते, प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांची डिलिव्हरी त्या दृष्टीने दिसत नाही, लोकांना आउटपुट दिसत नाही. या ठिकाणी आता आमच्या चेतनदादांनी पाण्याच्या प्रश्नावरती आंदोलन केलं. म्हणजे पाण्यासारखी एक मूलभूत गोष्ट सुद्धा लोकांना जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही काय महानगरपालिका चालवणार आहे? या आज वसई विरार शहरात तुम्ही फिरला तर रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे. कुठे गेला सगळा पैसा, कुठे गेले? मग इतके वर्ष प्रशासन काय करतंय? दत्तक आहे, सरकारच तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुमचं आहे, स्थानिक आमदार तुमचं आहे. अजून तुम्हाला दत्तक म्हणजे काय? तुम्ही कडेवरती घेऊन जावा तिकडे तुमच्याकडे. तुम्हाला जर विकासच करता येत नसेल तर ते अशा पद्धतीचे काही नवीन नवीन जुमले सोडायची पद्धत भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीला काम करून दाखवण्याची सवय नाही. त्यांना लोकांना भीती दाखवून सत्तेमध्ये ते येतात आणि तेच त्यांनी इथं करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ते काही इथल्या सगळ्या प्रस्थापितांना पर्याय होऊ शकत नाही. जर खरा पर्याय जर व्हायचा असेल तर मला वाटतं की आम आदमी पक्षासारखे जे सामान्य जनतेतनं आलेलं नेतृत्व आहे, ज्याला सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे, जे इथं राहतात, ज्यांना प्रश्न सोडवायचे, असे तळमळीचे लोक राजकारणामध्ये यायला पाहिजेत. आम आदमी पार्टीने तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि चेतन मच्छसारखे अनेक तरुण या ठिकाणी या पक्षामध्ये काम करतात आणि त्यांना बळ देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे. 115 वॉर्ड आहेत, तेवढी तयारी आहे आम आदमी पार्टीची किंबहुना म्हणजे मेजॉरिटी तरी आहे का? आम आदमी पार्टी सर्व जागांवरती आपले उमेदवार लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आमची तयारी चालू झालेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून समाजातल्या अनेक चांगल्या होतकरू लोकांना सांगतोय की राजकारणाच्या या दलदलीमध्ये उतरल्याशिवाय ही दलदल साफ होणार नाही. कट्ट्यावरती बसून याची मजा बघण्यामध्ये काही हशर नाही, त्याच्यातनं लोकांच्याच हाल होणार आहेत. त्याच्यामुळे ही घाण साफ करण्यासाठी तुम्ही या राजकारणामध्ये उतरा, आम आदमी पक्षाचा झाडू हातामध्ये घ्या, आम आदमी पक्ष तुम्हाला ताकद देईल. आपण सगळे मिळून वसई विरार महानगरपालिका स्वच्छ करूया. नक्की. चेतनी, तुम्हाला विचारेन, आज जी वॉर्डमध्ये परिस्थिती आहे, 1 वर्षाच्या परिवर्तनाचा काय रिझल्ट आहे? मॅडम, तुम्हाला सांगू इच्छितो, आता एकतरी आमच्या बरेचशा नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले, व्यवस्था परिवर्तन काही झालेले नाही. कारण की आमचं पक्षाने वर्कऑर्डर आमच्याकडे आहे, आमचे जे कामं आहेत ते आमचे कामं आमचं वर्कऑर्डर असताना सुद्धा ते लोक भूमिपूजनाचे बोर्ड लावत उठलेले आहेत. त्यांना फक्त प्रत्येक ठिकाणी फक्त भूमिपूजन केलेलं आहे. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आमच्या इकडे 5 रुपये वडापाव या ठिकाणी एक स्पेशल गाडी आमदारांसाठी मागवला गेला.
की बाबा इकडे पॅचवर्क करायचं आहे, आमदार साहेब येत आहेत, त्यांना भूमिपूजन करायचं आहे, त्यासाठी त्या गाडी मागवली गेली. म्हणजे हे फक्त भूमिपूजन आणि फोटोशूट याचं राजकारण सुरू आहे. बाकी सत्तामध्ये काहीच परिवर्तन झाले नाही. सत्ता परिवर्तन झाली, व्यवस्था काहीच परिवर्तन झालेली नाही. पण चांगली गोष्ट ना, आधीचे आमदार तर लोकांमध्ये जायचे नाही, आता तर आमदार लोकांमध्ये फिरतात. मी एक प्रामाणिकपणे तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो. आम्ही त्यांनाही विरोध केलेला, परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो, जेव्हा ते होते तर सर्वसामान्य त्यांचे कॉलेजमध्ये बसायचे, कोणीही एक सामान्य माणूस सुद्धा त्यांना जाऊन भेटू शकत होता. परंतु आज तुम्ही प्रत्यक्षपणे एक कोणालाही सांगा, पब्लिक सर्व्हेमध्ये घ्या तुम्ही, की एकदा आत्ताचे जे आमदार आहेत त्यांना फोन करा, ते अजिबात फोन उचलत नाही. आणि हे कशासाठी, ते पूर्वीचे तरी रेस्पॉन्स तरी द्यायचे, अरे ते काम केले नाही एक पुढची गोष्ट आहे. परंतु जे काम ते फोन तरी उचलायचे, लोकांना समजून घ्यायचे, त्यांना बघायचे की बाबा हा काम करताय, ठीक आहे, काय हुआ नाही हुआ बात की बात आहे, ते समजून घ्यायचे. एवढं तर आहे. आताचे तर फोन पण उचलत नाही आणि ऑफिसमध्ये गेलं की ते दिवसभर महानगरपालिकेत बसतात, ते आमदार आहे का नगरसेवक कोणा समजेना. संघर्ष कन्यांचं काय? संघर्ष करण्याचा जेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो, वसईमध्ये हर्ष सेनचा जेव्हा आमचा भावाचा तो मित्र ऑफ झाला जत्रेमध्ये शॉक लागून, त्याला अजून नाही भेटला. आम्ही त्यांचा घरावरती मोर्चा काढला, भरपूर आंदोलनं केली, तेव्हा सुद्धा काही त्यांना म्हणजे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत हे लोक. फक्त संघर्ष कन्या मुख्यमंत्री साहेबांनी नाव दिल्याने संघर्ष कन्या होत नाही. तुम्ही तर प्राथमिक सदस्य पण नव्हता भाजपाचे, डायरेक्ट तुम्हाला पॅराशूट कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला तिकीट देण्यात आला आणि इकडचे जे पूर्वीचे कार्यकर्ते होते भाजपाचे, त्यांनी तुम्हाला साथ दिल्यामुळे तुम्ही आमदार निवडून आलात. तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण ओळखत नव्हतं, तुमचे प्राथमिक सदस्य पण नव्हते भाजपाचे, तरी ते असो ते निवडून आल्यात. लोकांना जनादेश आपल्याला मानावा लागेल, परंतु कामं तरी करा. जे हर्षन त्या मुलाला न्याय द्या तुम्ही. आज भरपूर विषय आहेत त्यांनी हातामध्ये घेतले, कोणते विषय तुम्ही सोडवल्यात ते तुम्ही आम्हाला सांगा. हिंमत असेल तर या आमच्या समोर डिबेटमध्ये चर्चा करू आपण. पण झालेल्या नाही अजून. तुम्ही बघताय रिक्षावाल्यांचा हाल काय, ते रिक्षावाले सतत आंदोलनामध्ये रस्त्यावरती उतरत आहे. हे सर्व कशासाठी? आता तर तुम्हाला न्याय एकदा नवीन सुरुवात झाली की जातीवाद. 35 वर्षापासून इकडे लोक गुण्यागोविंदाने राहायचे. असं म्हटलं जातं वसई विरार म्हणजे मिनी हिंदुस्थान. सर्व प्रांतातली लोक या ठिकाणी असतात, तरी सुद्धा इकडचे काही भाजपाचे नेते जाणून बुजून जाती जातांमध्ये ते निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. कारण की त्यांना दिसतंय की महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे सगळं करतात. वैभवजी, तुम्हाला विचारू इच्छिते, गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही राजकारण जवळून पाहत आलेला आहात, राजकारणात तुम्ही ओळखता. एक काय सांगाल की परिवर्तन होण्याच्या आधीची परिस्थिती चांगली होती की नंतरची परिस्थिती चांगली आहे? परिस्थिती जैसे ते आहे. कारण पहिली जी परिस्थिती होती निदान लोक समोरून काहीतरी अनुभव तरी होते चांगलं. पण आता जसं झालंय, पहिले कसं 90% काम सुरू होतं अनधिकृत, आता 100% अनधिकृत बांधकाम सुरू झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी. आणि कमिशनवर काम चालू झालं आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष ठामपणे भ्रष्टाचाराच्या विरोधी असणार आहे, आंदोलन असणार आहे. जन आंदोलन करण्यामागे एक नंबर पक्ष आहे आमचा. आणि आमचं जे कर्तव्य आहे, जे व्यवस्था परिवर्तन, त्या व्यवस्था परिवर्तनासाठी आम्ही सर्व वसई विरारचे जे आमच्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते सक्षम आहोत. शेवटचा प्रश्न एक सर तुम्हाला विचारेन की बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होते, तर यामध्ये आम आदमी पक्ष काही सकारात्मक आहे का युतीबाबत, किंवा काही तशी चर्चा आहे का? नाही, आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक करणार आहे आणि आम आदमी पार्टीची युती ही सर्वसामान्य लोकांची युती असते आणि त्यांचेच प्रश्न म्हणजे आमचे प्रश्न आणि ती युती आम्ही मानतो. बाकीच्या ज्या राजकीय युत्या वगैरे असतात त्याला आम्ही एवढं मानत नाही. आम्ही काम करतो सर्वसामान्यांसाठी आणि तीच आमची युती असेल. जसं की आपण पाहिलं की परिवर्तन म्हटल्यावर सत्ता परिवर्तन झालंय, जनादेश होता, आपण सगळ्यांनी तो मान्य केला, कामाला सुरुवात झाली, पण ते कामं किती पूर्ण झाली त्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. खरं तर आज विरारवरून नालासोपाराला येण्यासाठीच जवळपास 50 मिनिटं आम्हाला लागली आणि 50 मिनिटं फक्त अंबावाडी ते ह्या परिसरामध्ये येण्यासाठी लागली. सगळीकडे खोदून ठेवलेले आहे, कामं कुठे होत आहेत माहिती नाही. भूमिपूजनाचे नारळ तर फुटत आहेत, परंतु कामं खरंच होत आहेत का, हा प्रश्न आमदारांना विचारण्यापेक्षा हा प्रश्न जनतेला विचारणं गरजेचं आहे. कारण जेव्हा जनता बोलते तेव्हा लोकांना विश्वास बसतो की ते खरं बोलतात. त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कोणाला आहे. आणि खरंच आम आदमी पार्टी असं म्हणते की झाडू घेऊन आता भ्रष्टाचाराचा सुपडा साफ करायचा आहे, तो वसई विरारमध्ये होतो की नाही? धन्यवाद.